SIPचा सक्सेस मंत्र म्हणजे डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी. पण ह्याच दोन गोष्टी फॉलो करण्यामध्ये बरीच लोक कमी पडतात आणि SIP मार्फत वेल्थ क्रिएट करण्यापासून ते चुकतात. याच ठिकाणी SIPचा 7531 हा रूल फार उपयोगी ठरतो. 7 म्हणजे 7 इयर्स ऑफ पेशन्स. म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टेड केलेले पैसे रिडीम करण्याआधी 7 वर्ष पेशन्सली इन्व्हेस्टेड राहा. 5 म्हणजे 5 फिंगर रूल. आपल्या हाताची बोटं जशी वेगवेगळी आहेत तसंच इन्व्हेस्टमेंट करत असताना सुद्धा डायव्हर्सिफिकेशन फार महत्त्वाचं आहे. आपण वेगवेगळ्या 5 फंड्समध्ये पैसे इन्व्हेस्ट केले पाहिजेत. 3 म्हणजे 3 मेंटल फेजेस. पहिली म्हणजे डिसअपॉइंटमेंट फेज, ज्याच्यामध्ये आपल्याला 7 to 10% रिटर्न्स बनताना दिसतात. मॉडरेट गेन आहे पण पॉझिटिव्ह रिटर्न्स आहेत अशी पॉझिटिव्हिटी ठेवायची. सेकंड फेज म्हणजे इरिटेशन फेज, याच्यामध्ये आपल्याला 0 to 7% रिटर्न्स बनलेले आहेत. मार्केट हे वोलाटाईल आहे हे एक्सेप्ट करा आणि लॉंग टर्ममधली ग्रोथ बघा. आणि थर्ड फेज म्हणजे पॅनिक फेज, ज्याच्यामध्ये आपल्याला निगेटिव्ह रिटर्न्स बनलेले आहेत. ओव्हर द पिरियड ऑफ टाईम मार्केट रिकवर होणार आहे आणि आपल्याला पॉझिटिव्ह रिटर्न्स भेटणार आहेत. त्यामुळे पॅनिक सेलिंग अवॉइड करा. आणि शेवटचं पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वन स्टेप अप एव्हरी इयर. जसं दर वर्षाला आपला इन्कम ग्रो होत असतो तशाच प्रकारे आपली SIP सुद्धा इन्क्रीज झाली पाहिजे. समजा 10,000 रुपयाच्या SIP मध्ये दर वर्षाला मी 1,000 रुपये स्टेपअप करत असेल तर याच्यामुळे फायनल अमाऊंटमध्ये खूप मोठा पॉझिटिव्ह डिफरन्स बघायला भेटेल. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आम्हाला नक्की फॉलो करा.